राज्यातल्या जवळपास 25,000 शिक्षक कर्मचाऱ्यांचं लक्ष सभापती महोदय माननीय मंत्री महोदयांच्या उत्तराकडे लागलेलं आहे। ते यासाठी लागलेलं आहे सभापती महोदय की साधारणपणे आता 16-17 वर्ष होत आहेत सभापती महोदय, मी आमदार झाल्यापासून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करतोय। मग ते कधी नागपूरचं अधिवेशन असेल, कधी मुंबईचं अधिवेशन असेल, या प्रत्येक अधिवेशनामध्ये संबंधित मंत्र्याकडून या राज्यातल्या ज्या काही 288 केंद्रीय आश्रमशाळांना मान्यता राज्य सरकारने दिलेली होती, त्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेतन अनुदान द्यावा आणि त्यांचं वेतन सुरू करावं ही मागणी घेऊन मंत्री महोदय मी गेल्या 17 वर्षापासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय। सभापती महोदय, आतापर्यंत जवळपास 4 मंत्री महोदय झाले। म्हणजे बाबा आत्राम साहेब मंत्री होते, त्यानंतर पुण्याचे कांबळे साहेब मंत्री होते, त्यानंतर सभापती साहेब बडोले साहेब मंत्री होते, सन्माननीय मुंडे साहेब मंत्री होते, धनंजय मुंडे, आणि आता नामदार संजय शिरसाट साहेबांकडे खाता आलेला आहे। आमची अपेक्षा वाढली का वाढली? कारण ते स्वतः माझ्या मतदारसंघातले छत्रपती संभाजीनगर विभागातले आहेत आणि ते मंत्रिपदाचा चार्ज घेतल्यापासून, पदभार घेतल्यापासून खऱ्या अर्थानं समाजाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। याविषयी संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून सभापती महोदय ही सगळी या प्रश्नाची गांभीर्यता त्यांच्या लक्षात आणून दिली। ते स्वतः आमच्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला स्वतः उपस्थित राहिले, त्यांचं घरानं त्यांनी ऐकून घेतलं आणि तातडीने त्यांनी 13 मे 2025 ला माझ्या पत्रानुसार त्यांच्या दालनात बैठक सुद्धा घेतली सभापती महोदय। परंतु सभापती महोदय सन 2020 मध्ये माझ्याच प्रश्नाच्या आश्वासनाला माननीय तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही मंत्रिमंडळाच्या पुढे जाऊन निर्णय घेऊ। सभापती महोदय, निर्णय झाला की या शाळांना 20% अनुदान देण्यात येईल। सभापती महोदय, या शाळेतल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आज शालेय शिक्षण विभागातील जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांना जी शाळा संहिता लागू आहे तीच यांना लागू आहे। जे व्हीजेएनटीच्या आश्रमशाळा आहेत त्यांना सुद्धा जी शाळा संहिता लागू आहे तीच यांना पण लागू आहे। जे आदिवासी आश्रमशाळा आहेत सभापती महोदय त्यांना जी शाळा संहिता लागू आहे तीच यांना सुद्धा लागू आहे। आणि मग त्या सगळ्यांना जर वेतन श्रेणीमध्ये त्या ठिकाणी वेतन मिळत असेल तर या सुद्धा शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीमध्ये अनुदान मिळालं पाहिजे। यासाठी मंत्री महोदय सन 2020 मध्ये झालेला निर्णय आजपर्यंत त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही। तो निर्णय झाला पण अंमलबजावणी झाली का? नाही झाली। वेतन सुरू झालं का? नाही झालं। का झालं नाही? तर आपण म्हणतोय त्यांना मानधन द्यावं। मानधन का द्यायचं? कारण नियमानुसार, कायद्यानुसार त्यांना वेतन श्रेणीतच अनुदान मिळणं गरजेचं आहे, वेतन मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याकडून आमची न्यायाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे। आपण बैठक घेतली तेव्हा आपण निर्देश दिले होते की आता जी पटपडताळणी होणार ती दरवर्षी होते, 30 सप्टेंबरला जो आपला पटनिश्चिती होते त्यानुसार आपण निर्णय घेऊ। तेव्हा मंत्री महोदय आता पटपडताळणी झाली, आता त्याची 23 ऑक्टोबर 2025 ला जी डायसवर आता संख्या आली संबंध राज्यातील शाळांची, तेव्हा या आलेल्या शाळेतल्या माहितीनुसार हा अहवाल पण आपल्याकडं शिक्षण आपले जे आयुक्त आहेत पुण्याचे त्यांनी आपल्याकडे पाठवलेला आहे। तेव्हा या सगळ्या ज्या अहवालानुसार मंत्री महोदय आता न्याय देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की मंत्रिमंडळाला पुढे जाऊन आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। तेव्हा या बाबतीतला या सर्व शिक्षक शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीनुसार वेतन सुरू व्हावं, वेतन अनुदान द्यावं, यासाठी आपण कधी निर्णय घेणार? आपल्याकडून ही अपेक्षा आहे की आम्ही निर्णय घेऊ, हे तर उत्तर वारंवार आम्ही ऐकतोय, पण ठोस निर्णय आपला या ठिकाणी झाला पाहिजे। कारण आता 17 वर्षे झाली ही लोक आपल्याकडे वारंवार पाठपुरावा करतात, आपण स्वतः त्यांच्या मेळाव्याला संभाजीनगरला उपस्थित होत आहे, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी कालबद्ध किमान पुढील अधिवेशन येण्याच्या आत हा निर्णय झालेला असेल असं सकारात्मक आणि आश्वासात्मक उत्तर आपल्याकडून अपेक्षा आहे मंत्री महोदय, तेव्हा आपण ते द्याल का? माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे।
माननीय सदस्यांनी 4-5 मंत्री महोदयांचे नावसुद्धा या सभागृहात सांगितलेत. मी मंत्री झाल्यानंतर जेव्हा माझ्याकडे हा प्रश्न आलाच नाही, तर ज्या ज्या भागामध्ये मी काही कार्यक्रमासाठी गेलो त्या ठिकाणी या संस्थेचे 165 मधले जे काही कर्मचारी आहेत ते किती बाधित आहेत त्याची व्यथा मी त्या ठिकाणी ऐकलेले आहे. तुमच्याबरोबरच संभाजीनगरमध्ये कार्यक्रम घेतला. ते स्वयंसेवी संस्था ज्यांनी त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्या शिक्षकांना वेतन श्रेणी आज ना उद्या तुम्हाला लागू होईल अशा आश्वासनावर अनेक वर्ष त्यांच्याकडून काम करून घेतले आणि हा प्रश्न तसाच प्रलंबित राहत गेलेला आहे. यामध्ये मंत्रालयाच्या जर गेटवर जरी पाहिलं तर दर दिवशी कोणी ना कोणी या प्रश्नासाठी भेटत असतं. प्रश्न का सुटला नाही हा भाग वेगळा आहे. पहिले अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली. आम्ही काही वेळेला त्या सगळ्या संस्थेच्या तपासण्या केलेल्या. तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही तपासणी केल्या तर त्याच्यामध्ये अ श्रेणी प्राप्त 40 शाळा आम्हाला भेटल्या, ब श्रेणी प्राप्त 56 शाळा आढळल्या आणि तपासणीला विरोध दर्शवलेल्या एकूण 70 शाळा भेटल्या. काही शाळेमध्ये निश्चित हे तुम्हाला मान्य करावं लागेल की तिथलची पटसंख्या, एक शाळा तर अशी आहे की तिथं 2च विद्यार्थी आहेत आणि ते संस्था चालू आहे. अशा संस्थेला तर आपण काही देऊ शकत नाही. हे जरी सत्य असलं तर इतर संस्थेवर अन्याय होऊ नये ही आपली शासनाची भूमिका आहे. मला जेव्हा अनेक महिला भगिनी भेटतात त्या सांगतात की आता आमचं वय 54 झालं, 55 झालंय, आम्हाला कधी हा लाभ मिळेल किंवा आम्ही या सगळ्या लाभाला कधी आम्ही पात्र ठरू. म्हणून त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या आपण ऐकलेल्या, तुम्ही ऐकलेल्या, तुम्ही त्या मतदारसंघामधलेच असल्यामुळं तुम्हाला या सगळ्यांची जाणीव आहे. म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या मार्फत तुम्ही जेव्हा पत्र देता किंवा इतर आमदारांनी, बहुतेक आमदारांनी या बैठक घ्याव्यात असं आम्हाला सांगितलं होतं. त्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत. बैठका घेऊन फक्त बैठकी घेऊन प्रश्न सुटला असं मी म्हणणार नाही, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला मार्ग काय काढता येईल. जेव्हा हे चालू झाल्या होत्या संस्था त्या टायमाचं जर पाहिलं, या संस्था जेव्हा चालू झाल्या होत्या त्या टायमाला त्यांनी 98-99च्या ज्या संस्था आहेत त्याच्यापेक्षा राज्य शासनाने एकूण 322 आश्रमशाळाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला होता. केंद्र शासनाने त्या काळामध्येच फक्त 34 आश्रमशाळांना मान्यता दिलेली आणि बाकीच्या सगळ्या ज्या आश्रमशाळा आहेत हे आता ते संस्था चालक स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर चालवल्यात. आता अनेक त्या बंदही पडलेल्या आहेत. मी जेव्हा तुमच्याबरोबर बैठक घेतली, अनेक आमदारांबरोबर बैठक घेतली, आमच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की मला पॉझिटिव्ह काय करता येईल ते आपण ठरवूया. आम्हाला निगेटिव्ह म्हणून जायचं नाही. निगेटिव्ह करायला 1 मिनिटही लागणार नाही. त्यांना मानधन द्यायचं का वेतन श्रेणी द्यायची. मानधनाला आता सर्वांचा विरोध यासाठी आहे की मानधन घेऊन आता ते किती वर्षात आले, 54, कुणाचा 55, काही तर रिटायरही झालेले आणि म्हणून आता आम्हाला मानधन देऊन काय करणार, तर आम्हाला वेतन श्रेणी दिली तर त्याचा लाभ कदाचित पुढे आम्हाला मिळेल या आशेवर ते वेतन श्रेणी मागतायत. म्हणून आमच्या सचिव असेल, आमचे आयुक्त असतील, आमचे सर्व जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही एक सांगितलेलं आहे, त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे की आपल्याला पॉझिटिव्हली प्रस्ताव बनवायचा आहे. आपण आपली लाईन जी आहे तर आपण त्यांना ज्यांच्यामुळे यांना हा त्रास सहन करावा लागला त्यांना सोडून द्या, पण ज्यांनी त्रास सहन केला त्यांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका शासनाची असली पाहिजे. त्याची कारणं जर शोधायला गेली तर ते अनेक कारणं आपल्याला भेटतील. कुणी किती फसवलंय, कोणी कोणत्या बँकेच्या अकाउंटवरून पैसे घेतलेत. अरे तुम्हाला त्या वेतन श्रेणी मिळवण्यासाठी सुद्धा काही लोकांना पैसे द्यावे लागले आणि हे चाललंय, सर्रास चाललेलं आहे. एका अर्थानं तो बिझनेसच म्हणावा लागेल. असं बिझनेस काही लोकांनी, काही दलालांनी केलेला सुद्धा आहे. म्हणून तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही खात्याच्या अधिकाऱ्यांना सर्वांना सांगितलंय आपल्याला हा पॉझिटिव्ह प्रस्ताव पाठवायचा आहे. म्हणून सगळी ती तयारी केलेली आहे. त्या सभागृहात विक्रम काळेजी तुम्हाला माहिती की आपण जेव्हा सांगतो तर त्या टायमाला त्या पद्धतीची ॲक्शन सुद्धा सुरू करतो. म्हणून हा प्रस्ताव रेडी झालेला आहे. हा आता आपल्याला कॅबिनेट समोर घेऊन जावा लागेलच. आता हा प्रस्ताव 1 आठवड्याभराच्या आतमध्ये हा फायनान्सकडे जाईल. फायनान्सची मान्यता झाल्यानंतरच तो कॅबिनेटकडे जातो. हे एक प्रोसेसचा भाग आहे. मी तुम्हालाही विनंती करतो, सरकार आणि माझा विभाग यामध्ये सकारात्मक दृष्टीने पाहतोय. आम्हाला त्यांना वेतन श्रेणी द्यावं या मताचे आम्ही पण आहोत, परंतु
जर अडचण आलीच तर फायनान्समध्ये आपणही आम्हाला सहकार्य करा. जेव्हा हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये जाईल तर कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर जो योग्य निर्णय होईल त्या पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाईल. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलंय, त्याचा मी आभार व्यक्त करतो सभापती महोदय. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं सभापती महोदय की अधिवेशन येतात, आश्वासन होतं, आपण पहिल्या दिवशी चर्चा झाली सभागृहात की आश्वासनाची पूर्तता होत नाही, स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली त्याची सभापती महोदय. तर हे आश्वासनं तसं होणार नाही याची मला अपेक्षा आहे सभापती महोदय. तर किमान आता एक आठवडा म्हणले तर किमान माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे, किमान आता हे नवीन वर्ष आता काही दिवसावरती 15 दिवस आहेत अजून त्याला 26 सुरू व्हायला, नवीन वर्षात तरी भेट आमच्या या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळेल का, एवढीच मला विनंती माननीय मंत्री महोदयांना करायची. तीच आठवड्याभरामध्ये हा प्रस्ताव फायनान्सच्या माध्यमातून कॅबिनेटकडे पाठवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी तुमचंही सहकार्य लागणार पण आहे आणि नवीन वर्षामध्ये ह्या सर्व गोष्टीत आनंदात पार पडतील अशी मला सुद्धा अपेक्षा आहे. सरनाईक साहेब. 2025ला मीटिंग घेतली होती, त्या मीटिंगला मी देखील हजर होतो. या मीटिंगमध्ये आपण येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे त्यानंतरची जी कॅबिनेट होईल त्यामध्येच हा प्रस्ताव आणायचं कबूल केलं होतं. परंतु आज आपण या ठिकाणी वेतन अनुदानावरती यांना अनुदान देण्याचं कबूल केलेलं आहे. आम्ही तुमचे आभार मानतो. आपण हा प्रस्ताव कधी आता ताबडतोबीने या कॅबिनेटमध्ये आणणार. दुसरं त्या मीटिंगमध्ये आपण असं सांगितलं होतं की आश्रमशाळेंना व्हीजेएनटी शाळा संहिता आपण लागू करून देऊ. ती देखील आपण व्हीजेएनटी आश्रमशाळांना जे संहिता लागू आहे ती आपण लागू करून द्यावी. आणि अजून माझा या प्रश्नाच्या व्यतिरिक्त तिसरा प्रश्न असा आहे की या संबंधात वेगळा प्रश्न माननीय मंत्री महोदय माझा असा आहे की शाहू फुले आंबेडकर शाळांचे शासनाकडे हस्तांतरण व स्थलांतरांचे अनेक प्रस्ताव आपल्याकडे प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रस्तावासाठी काहीतरी धोरण ठरवून असे प्रस्ताव शासना दरबारी आपण निकाली काढावे अशी माझी मंत्री महोदय आपल्याला मागणी आहे. माननीय मंत्री. धन्यवाद. हस्तांतर आणि स्थलांतरा संदर्भामध्ये आमच्याकडे असलेले लिमिट 20 शाळा वगैरे आहेत, एका 18 एका 20 आहेत आणि ॲप्लिकेशन 1700 आलेले आहेत. म्हणून त्याची योग्य ती छाननी करून नसता हस्तांतर केलं तर त्याचा योग्य तो वापर झाला पाहिजे, हे त्याच्यामागची भूमिका आहे. 1700 अर्ज आमच्याकडे प्राप्त आहेत, 20 लोकांना त्यात निवडायचं आहे. म्हणून या आठवड्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हां चला ठीक आहे. हां